तर विद्यार्थी मित्रांनो, वळूयात आपण आजच्या महत्त्वाच्या टॉपिककडे, जो की आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे 2019ची राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची सायन्स विषयाची जी प्रश्नपत्रिका म्हणून किंवा सायन्स किंवा जनरल सायन्सचे सामान्य विज्ञानाचे जे 22 प्रश्न विचारलेले होते त्यांच्याबद्दल आपण चर्चा करूयात. तर पहा, विज्ञानाचा माझ्याकडे ए सेट आहे. त्या ए सेटमधनं पहिला प्रश्न, उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण ॲन ॲस्ट्रॉनॉट इन द सॅटेलाइट फील्स वेटलेसनेस बिकॉज. हा प्रश्न तुम्हाला ॲस्ट्रॉनॉमीशी संबंधित असेल. या ठिकाणी मी लिहिलेला आहे. हा प्रश्न ॲस्ट्रॉनॉमीशी निगडीत आहे आणि ॲस्ट्रॉनॉमीशी निगडीत टॉपिक्सवर जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस 10वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला हा कन्सेप्ट पाहायला भेटतो. त्या ठिकाणी क्लिअरली दिलेला आहे की वेन द ॲस्ट्रॉनॉमर इज ट्रॅव्हलिंग इन द स्पेस or the satellite when travels in the space, in the internal structure there is a vacuum condition. completely कोणती कंडिशन असते तिथं? वॅक्यूम कंडिशन असते. आणि कंडिशन वॅक्यूम आहे याचाच अर्थ काय होईल मग? उपग्रहाच्या आतल्या भागातून अंतराळवीरावर बल कसं असणार आहे? कम्प्लिटली शून्य बल असणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, अंतराळवीर हा बियॉन्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. याचा अर्थ गुरुत्वीय बल जे असतं, गुरुत्वीय बल जिथपर्यंत येतं त्याच्या पलीकडे ते सॅटेलाईट गेलेलं असतं. त्यामुळं त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचं गुरुत्वाकर्षण देखील नसतं. ही इज नॉट अट्रॅक्टेड बाय एनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळं विधान क्रमांक अ आणि विधान क्रमांक क हे दोन बरोबर आहेत. फक्त अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नात काय विचारलं आहे आपल्याला? इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये म्हणजे डिजिटल अंकात्मक संदेशामध्ये, डिजिटल सिग्नल्स म्हणजे काय आलं मग? आपल्याला माहिती आहे डिजिटल सिग्नल्स आर नथिंग बट द बायनरी नंबर सिस्टम्स. डिजिटल सिग्नल्स कसे बनलेले असतात? बायनरी नंबर सिस्टम्सनं बनलेले असतात. दुसरी गोष्ट, दे आर नॉन कंटिन्युअस. ते सातत्यानं कंटिन्युअसली त्यांचं व्हिज्युअलायझेशन होत असतं का? नाही. दे आर नॉट अ कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज. त्यांना कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज नसतो. आणि तिसरं, त्यांचं रिप्रेझेंटेशन हे डिस्क्रीट प्रेझेंटेशन असतं. देअर रिप्रेझेंटेशन इज डिस्क्रीट म्हणजे आपण काय म्हणू त्याला? एक पद्धतशीररित्या टप्प्याटप्प्यानं पायऱ्यांनी सादर केलेलं असतं. मग आपले हे पर्याय कोणकोणते आहेत? डिजिटल अंकात्मक संदेश सलग संदेश संच पुरवत नाहीत, स्वतंत्र पायऱ्यांमध्ये सादर केले जातात, बायनरी संख्या पद्धतीचा उपयोग करतात. आता हा दशमान आणि द्विमान नाही, बायनरीमध्ये दशमान आणि द्विमान या संख्या पद्धतींचा उपयोग करतात हे चुकीचं आहे. म्हणजे आपले बरोबर किंवा अगदी योग्य असे 3 विधानं कोणकोणते आहेत? अ, ब आणि क. म्हणून पर्याय क्रमांक 3 वुड बी आवर आन्सर. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे लागलीच. आपला पुढचा प्रश्न काय सांगतो आपल्याला? अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा ऋण 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. त्याची तिसऱ्या कक्षेतील किंवा तिसऱ्या भ्रमणकक्षेतील ऊर्जा किती? सिंपल आहे. ऑर्बिटल एनर्जी किंवा कक्षीय ऊर्जा ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस त्याचं सूत्र आहे जनरल एनर्जी अपॉन एन स्क्वेअर. जनरल एनर्जी म्हणजे जनरल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन किती असते? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी असते. आणि एन स्क्वेअर म्हणजे किती ऑर्बिट विचारले आपल्याला? तिसरं ऑर्बिट विचारले. भ्रमणकक्षा किती विचारली आहे? तिसरी भ्रमणकक्षा. म्हणजे काय करणार आपण? -13.6 भागिले 3चा वर्ग म्हणजे 9. -13.6 भागिले 9 जर केला तर उत्तर किती येईल आपलं? 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण आता हे कोणतं असणार आहे? ऋण असणार आहे, कारण वरची व्हॅल्यू आपली ऋणमध्ये आहे. म्हणजेच आन्सर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 3 -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तदनंतर पुढचा प्रश्न, प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? प्रकाशकीय तंतू म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये ऑप्टिकल फायबर म्हणतो. ऑप्टिकल फायबर्स हे कम्प्लिटली इंटरनल रिफ्लेक्शनवर बेस्ड असतात. आतल्या आतच त्यांचं प्रकाशाचं पूर्णपणे आंतरिक परावर्तन होत असतं. त्या एकच तत्वावर आहेत. मग आता आपण पर्यायात शोधू. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावर म्हणजे फक्त क हा पर्याय बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2. आता प्रश्न विचारला आपल्याला, पुढील विधानांचा विचार करा.
पुढील विधानांचा विचार करा. आता विधानं काय काय दिलीत आपल्याला? ऋणभारित बीटा कण हे धनभारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. उदासीन धन अथवा ऋण नसलेले गामा कण हे बीटा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात. आणि सर्वसाधारणपणे उदासीन कणांची धन अथवा ऋणभारित नसलेली अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते. मग आता ज्यावेळेस आपण या ठिकाणी बोलतोय तर धनप्रभार, ऋणप्रभार, अल्फा, बीटा आणि गामाबद्दल बोलत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, अल्फा कण जे असतात ते धनप्रभारित असतात, बीटा कण जे आहेत ते ऋणप्रभारित असतात, तर गॅमा कण हे न्यूट्रल असतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, अल्फा कणांवरचा प्रभार हा कमी असतो बीटा कणांपेक्षा आणि बीटा कणांवर असणारा प्रभार हा कमी असतो गामापेक्षा. म्हणजेच याची आपण उलट तपासणी जर केली तर अत्युच्च पेनिट्रेटिंग पॉवर कोणाची आहे? गामा रेजची आहे. गामा रेजच्या नंतर त्या खालोखाल पेनिट्रेटिंग पॉवर कोणाची असणार आहे? बीटा रेजची असणार आणि बीटा रेजच्या खालोखाल कोणाची असणार आहे? अल्फा रेजची असणार आहे. म्हणजे हा न्यूट्रल सगळ्यात हायेस्ट, मग त्यानंतर मायनसवाला आणि मग प्लसवाला. मग आता आपण इकडे बघू, ऋणभारित बीटा कणे धनभारित अल्फा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात. पहा, ऋणभारित अल्फा कण हे ऋणभारित बीटा कण हे धनभारित अल्फा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात. म्हणजे आपलं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट, उदासीन धन अथवा ऋण नसलेले गामा कण, म्हणजे हे धन अथवा ऋण नसलेले गामा कण बीटा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात. हे देखील अगदी बरोबर आहे. म्हणजे त्रिकालबाधित सत्य असणारे आपले अ आणि ब ही दोन विधानं आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे आपण. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी? दोन वस्तूंच्या, प्रश्न दिसतोय का? हा, ठीक आहे. प्रश्न काय म्हणतो हा? दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबींचे संवर्धन होईल? दोन वस्तू म्हणजे आपण त्याला वस्तुमान म्हणू, M1 आणि M2. या दोन वस्तुमानांची जेव्हा एकमेकासोबत धडक होते, आता एकमेकासोबत धडक होणं म्हणजे ते कोलाईड करतात आणि कोलाईड करण्यासाठी त्या दोघांना पण अगोदर एकमेकाच विरोधात गतीमध्ये असावं लागणार आहे. मग जेव्हा दोन गतिमान वस्तू किंवा त्याला आपण इनइलॅस्टिक वस्तू असं म्हणू, अप्रत्यास्थ वस्तू आहेत, त्या जेव्हा एकमेकावर कोलाईड करतात त्यावेळेस काय होतं? मग आपल्याला माहीत आहे की मास ऑफ M1 V1 प्लस मास ऑफ M2 V2 जर आपण पाहिलं तर त्याचं या दोघांची बेरीज किती येते? 0 येते. म्हणजे वेलॉसिटी ऑफ बॉडी 1, मास ऑफ बॉडी 1 या दोघांचा प्रोडक्ट आणि वेलॉसिटी ऑफ बॉडी सेकंड अँड मास ऑफ बॉडी सेकंड या दोघांचा प्रोडक्ट, या दोन्हीही मासेसच्या वेलॉसिटीजच्या प्रोडक्ट्सची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला 0 भेटते. त्यावेळेस ती कंडिशन कोणती असते? टोटल लिनियर मोमेंटम, किंवा त्याला आपण एक रेषीय ऊर्जा असं म्हणतो. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व निर्माण करणारे 3 जनुके घातली आहेत? सिंपल आहे, आपल्याला पाठांतराचा भाग आहे हा, एकच आहे त्याचा आन्सर, ते आहे गोल्डन राईस, सुवर्ण तांदूळ. आपणा सर्वांनाच माहीत आहे की त्यामध्ये जेनेटिकल इंजिनिअरिंगच्या सहाय्यानं सिंथेसिस ऑफ व्हिटॅमिन एचं कंप्लीट 3 जीन्स प्रत्यारोपित करण्यात आलेली आहेत, किंवा आपण त्याला असं म्हणू की त्या 3 जीन्स त्या जीन्समध्ये जे आहे तर अजीवनसत्वाची 3 जनुके घातलेली आहेत. सो आन्सर वुड बी गोल्डन राईस. पुढचा प्रश्न, नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती सहलग्नता गट असतात? आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मानवी सहलग्नता गट ज्यावेळेस काढतो आपण, किंवा मानवी क्रोमोझोम्सचं काउंट ज्यावेळेस करतो आपण, त्यावेळेस आपल्याकडे 22 पेअर्स ऑफ ऑटोसोम असतात. या ठिकाणी ऑलरेडी लिहिलेलं आहे मी, दिसत नसेल तर इकडं लाल पेनीनं परत एकदा लिहितो. 22 ऑटोसोमच्या पेअर असतात. त्यानंतर एक एक्स पेअर असते, XX, आणि त्यानंतर एक XY पेअर असते, बरोबर. जे 22 ऑटोसोम्स, हा एक XX आणि हा एक XY. मग आता जर समजा आपण मेलबद्दल बोलतोय, मेलबद्दल जेव्हा बोलतो आपण तेव्हा ह्या 22 ऑटोसोम आणि हा X आणि Y म्हणजे 24, आणि ज्यावेळेस आपण फिमेलबद्दल बोलतो त्यावेळेस 22 ऑटोसोम आणि ही एक XXची लिंकेज पेअर म्हणजे इकडं 23. अर्थातच ह्युमन फिमेल आणि मेलमध्ये काय असतं? सहसंलग्नता गट 23 आणि 24 असतात, आणि ह्युमन
सहसंलग्नता गट जी आहेत ती सिमिलर आहेत कुणाला, नाकतोड्याला. त्यामुळे नाकतोड्यामध्ये देखील किती असतील, 23 आणि 24, म्हणजे 2 पेअर्स ऑफ दॅट ऑटोसोम्स आणि मग एक 2 एक्स क्रोमोझोमचा पेअर जो असतो त्याचे 23 फिमेलमध्ये आणि मेलमध्ये XY असल्या कारणानं 24. कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते? आता प्रकाश संश्लेषण किंवा आपण त्याला फूड सायकल देखील म्हणतो किंवा क्रेब सायकल म्हणू. आपण क्रेब सायकल म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं C3 सायकल आणि C4 सायकल. मग आता जेव्हा आपण C3 सायकल आणि C4 सायकल म्हणतो तर C3 सायकलमधनं जे आहे तर कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन, कारण क्रेब सायकलचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देशच आहे कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन. C3 सायकलमध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन कसं असतं, खूप लेस किंवा कमी प्रमाणात असतं. आणि C4 सायकलमध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन हे मोठ्या प्रमाणावर किंवा इन लार्ज क्वांटिटी होतं. आणि अशा पद्धतीचं लार्ज क्वांटिटीमध्ये C4 फिक्सेशन, C4मधनं कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन कुठं होतं प्रकाश संश्लेषणामध्ये, शुगर केनमध्ये होतं, ज्याला आपण ऊस असं म्हणतो. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात? ते स्वयंजीवी आहेत म्हणजे काय, एक सेंद्रिय द्रव्य पदार्थ खाऊन जगणारे एक प्रकारचे जीवाणू असतात आणि दुसरे जीवाणू असेंद्रिय पदार्थ खाऊन जगणारे असतात. आणि जे स्वयंजीवी असतात ते ऑब्व्हियसली असेंद्रिय पदार्थ किंवा असेंद्रिय द्रव्य घटक खाऊन त्यांचं विघटन करून जगणारे किंवा ऊर्जा मिळवणारे जीवाणू असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला, मानवाच्या शरीरातील नेफ्रॉन्समध्ये युरिन बनविण्याचा योग्य घटनाक्रम कोणता? आता युरिनेशन म्हणजे एक हा देखील महत्त्वाचा घटक आहे ह्युमन ऑर्गन सिस्टममध्ये. त्यात आपण एक्सक्रेटरी ह्युमन बॉडी फंक्शन्समध्ये एक्सक्रिशन पाहतो. एक्सक्रिशनमध्ये काय आपल्याकडे त्याला आपण काय म्हणू, एक्सक्रिशनमध्ये युरिनेशन. आता युरिनेशनचा जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम आपल्याला पाठ पाहिजे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय, युरिन ज्यावेळेस बनतं त्यावेळेस अगोदर त्याचं किडनी फंक्शनिंगमध्ये युरिन फिल्ट्रेशन होत असतं. त्यात आपण युरिन फिल्ट्रेशनला सुरुवात त्याची होते अल्ट्रा फिल्ट्रेशनपासनं. अल्ट्रा फिल्ट्रेशनच्या नंतर त्यात असणारे जे पर्टिक्युलर अजूनही काही मिनरल्स असतील किंवा मेटल्स असतील, काही पोषक घटक असतील तर त्याचं सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन होतं आणि मग उर्वरित जे आहे त्याचं ट्युब्युलर सिक्रेशन होतं. म्हणजे अशा अल्ट्रा फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन हा घटनाक्रम योग्य आहे. मग हा घटनाक्रम आपल्याला खालीलपैकी कुठल्या पर्यायात दिसतो, पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा अगदी योग्य पर्याय आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असते? आता ज्यावेळेस आपण RH फॅक्टरबद्दल बोलतोय, RH फॅक्टर म्हणजे काय आहे, रेसस या माकडाच्या प्रजातीपासून आपल्याकडे पुढे आपल्या बॉडीमध्ये कॅरी ऑन झालेले हे जेनेटिकल व्हॅल्यूज आहेत. मग आता हा RH फॅक्टर ज्यावेळेस आपण बोलतो, RH फॅक्टरमध्ये एक सिंपल स्टेटमेंट आहे दिलेलं त्या ठिकाणी. RH फॅक्टर जर मेलचा पॉझिटिव्ह असेल आणि फिमेलचा निगेटिव्ह असेल तर त्यावेळेस तयार होणाऱ्या फिटसमध्ये किंवा त्या भ्रूणामध्ये किंवा त्या गर्भामध्ये काय होतं, फॅटल कंडिशन्समध्ये RBCच्या रेड ब्लड सेल्सच्या गाठी बनल्या जातात. तर त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जो आहे तो या ठिकाणी योग्य असेल की गर्भासाठी धोकादायक परिस्थिती कोणती आहे, RH फॅक्टर्समध्ये RH प्लस पुरुषाचा आणि RH मायनस स्त्रीचा असेल आणि अशांचा जर विवाह झाला त्यांच्यापासून होणारी आपत्ती असेल तर ती दुसऱ्या गर्भासाठी ती परिस्थिती धोकादायक ठरते. म्हणजे याचाच अर्थ आता कुंडली मिळवण्याचा काळ गेला तर आपण आता आरोग्य पत्रिका जुळवली पाहिजे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. जोड्या जुळवा. हिमोग्लोबिन, क्लोरोक्रोनिन, हिमरिथ्रिन आणि हिमोसायनिन. आता हे हिमोग्लोबिनपासून हिमोसायनिनपर्यंत हे जी सगळी दिलेली श्वसन रंगद्रव्ये आहेत ज्याला आपण पिगमेंट्स म्हणतो, ही सगळी पिगमेंट्स कशाचं काम करतात, ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन, ज्याला आपण म्हणू ऑक्सिजनचं वहन करण्याचं काम करतात. आता ऑक्सिजनचं वहन करण्याचं कार्य ज्यावेळेस यांच्याकडनं होतं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हिमोग्लोबिन नावाची जी पिगमेंट्स आहेत ती व्हर्टिब्रेट्समध्ये म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये ऑक्सिजनचं वहन करतात. तर क्लोरोक्रोनिन जे आहे ते ॲनेलिडाजमध्ये, जो ॲनिमल ग्रुप आहे ॲनेलिडा नावाचा, त्यांच्यामध्ये ऑक्सिजन वहनाचं काम करतात. हिमरिथ्रिन जे आहेत, हिमरिथ्रिन ह्या लिंग्युलामध्ये करतात, तर हिमोसायनिन या मोलुस्कसमध्ये करतात. तर मग दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला शोधायचं आहे हिमोग्लोबिन पृष्ठवंशीय,
क्लोरोक्रोनिन ॲनलिडा, हेमरिथ्रेनिन लिंग्युला आणि हेमोसायनिन मोल्युस्कस, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला अगदी अचूक पर्याय आहे. परीक्षेमध्ये यावर एखाद्या सरळ प्रश्न विचारला जातो किंवा अशी रंगद्रव्य आणि पशुसमूह जुळवायला देखील सांगितलं जातं किंवा एखाद्यास या रंगद्रव्याचा कलर कोड देखील विचारला जातो. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा घटक देखील महत्त्वाचा. त्यानंतर वळूयात पुढच्या भागाकडे, पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, अनित्य तंतू आणि स्नायू संकुचन सिद्धांताबाबत खालील विधाने लक्षात घ्या. स्नायू संकुचन सिद्धांत म्हणजे आपण त्याला म्हणू मसल कॉन्ट्रॅक्शन थिअरी. आता मसल कॉन्ट्रॅक्शन थिअरी जी आहे, तर दिस थिअरी, ही जी थिअरी आहे ती काय करते, आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करते. म्हणजे आपण त्याला मॉडर्न कन्सेप्ट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन्स म्हणू. आणि ही थिअरी देण्याचं काम कोण केलं होतं? हग्सले आणि दुसरा शास्त्रज्ञ आहे निडरजर्के. तर या 2 शास्त्रज्ञांनी ही थिअरी मांडलेली होती. त्यामुळे दोन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत, म्हणजे दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणून अ आणि ब ही दोन्ही पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, कॅल्सिनेशन प्रक्रियेतून डॅश डॅश बाहेर पडतो. कॅल्सिनेशन प्रोसेस काय आहे? हीटिंग ऑफ मेटल्स फॉर प्युरिफिकेशन और हीटिंग ऑफ एअर ॲट हाय टेम्परेचर फॉर द प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन. ज्यावेळेस आपण एअरच्या सानिध्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर मेटलच्या ओव्हरची हीटिंग करतो त्यावेळेस त्याचं प्युरिफिकेशन होत असतं. तर त्या ड्युरिंग द प्युरिफिकेशन टाईप्स ऑफ ओव्हरवर डिपेंड करतं. जर सपोज दॅट त्या ठिकाणी पर्टिक्युलर ओव्हर्स बाहेर पडत असतील तर काय म्हणू आपण त्याला, कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणावर रिलीज होतो, इलॅबोरेट होतो. किंवा जर हायड्रेट्स असतील तर हायड्रेट्समधून पाणी बाहेर पडतं, ज्याला आपण H2O म्हणतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे डिपेंड करतं धातू अंकावरती. आणि जर सपोज कधी त्यातनं हायड्रोजन सल्फाईड देखील बाहेर पडतो. त्यामुळे आपण काय म्हणू की 1 or 2 डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ ओअर इट वुड बी आवर मोस्ट प्रॉबेबल करेक्ट आन्सर. या ठिकाणी CO2 देखील आउट होतो किंवा H2O ऑफ हायड्रोइड्स देखील आउट होतो. म्हणजे CO2 आणि H2O दोन्ही बाहेर पडतात, पण डिपेंड करतं कुठल्या पद्धतीचा ओअर आहे, कुठल्या पद्धतीचा धातू अंक आहे, त्यावरती इट डिपेंड्स बाहेर काय पडणार आहे कॅल्सिनेशन प्रोसेसमधनं. मग आता वळूयात हरित रसायनशास्त्र. हरित रसायनशास्त्र म्हणजे पर्याय देखील वाचण्याची गरज नाही. आपल्याला व्याख्या पाठ असेल तर तो व्याख्या कुठल्या पर्यायात योग्य पद्धतीने दिलेली आहे ते पाहायचं आहे आपल्याला, गडबड न करता. हरित रसायनशास्त्र म्हणजे ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय येतं, ज्या ठिकाणी टॉक्झिन्स बिलकुल नाही आहेत, विषारी द्रव्य नसायला पाहिजेत, म्हणजे बिनविषारी द्रव्य, नॉन टॉक्झिक रिएजंट्स आणि द्राव्य म्हणजे सॉल्वंट्स यांचा वापर करून पर्यावरणपूरक एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोडक्ट्स बनवणे. मग आता पर्याय वाचून पाहत सगळ्या पर्यायांपैकी मला सगळ्यात अचूक पर्याय वाटतो पर्याय क्रमांक 4, बिनविषारी द्रव्य आणि द्राव्य वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे. अर्थात नॉन टॉक्झिक रिएजंट्स आणि सॉल्वंट्स विच आर यूज टू प्रोड्यूस एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोडक्ट्स दॅट इज नोन ॲज ग्रीन केमिस्ट्री. तो पर्याय क्रमांक 4. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते लेविस आम्ल नाही? लेविस ॲसिड्सबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस वी ऑल नो दॅट ॲसिड्स काय करतात, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करत असतात आणि बेसेस इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करत असतात. मग या दिलेल्या पर्यायांपैकी इलेक्ट्रॉन घेणारा कोण आहे? फक्त आणि फक्त बेरियम क्लोराईड आहे. बेरिलियम क्लोराईड, बोरॉन ट्रायक्लोराईड, बोरॉन ट्रायफ्लोराईड, इट वुड बी कन्सिडर्ड इन द बेसिस फॉर्मॅट. पण इथं फक्त हे देणारे आहेत, हे सगळे कोण आहेत? देणारे आहेत. इथं घेणारा एकटाच आहे, बेरिलियम क्लोराईड. त्यामुळे दिस इज नॉट अ लेवाइस ॲसिड. पुढचा प्रश्न, खालीलपैकी काहीही कोलायडल सोल्सची वैशिष्ट्ये आहेत. आता कोलायडल सोल म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कोलायडल सोल ज्या ठिकाणी म्हणतो आपण त्या ठिकाणी 2 स्टेट्स म्हणजे 2 पदार्थांच्या अवस्था एकत्र केलेल्या असतात. कोलायडल स्टेट म्हणजे कुठली स्टेट म्हणून आपण त्याला मराठीमध्ये की पर्टिक्युलरली जिथं स्थायू पदार्थ आणि द्रव्य पदार्थ या दोघांचं मिश्रण असतं, ज्याला आपण सरभरित द्रव्य असं म्हणतो. सरभरित द्रव्याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला डिंक देता येईल. त्यात आपण महत्त्वाचं काय पाहतो की ॲग्रिगेट ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स. जे स्थायू पदार्थ असतात ते खूप छोटे असतात
आणि त्यांचं वेअर दीज पार्टिकल्स आर सॉलिड, हे स्थायू पदार्थ जरी असले तरी त्यांचं जे माध्यम आहे ते कोणतं असतं, मीडियम द्रव्य असतं म्हणजे फ्लुइड असतं. सो द ॲग्रिगेट ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स वेअर द पार्टिकल्स आर सॉलिड आणि द मीडियम इज फ्लुइड, अशा पद्धतीचं जे सरभरित द्राव्य मिश्रण असेल ती कोलायडल स्टेट असतं. आणि कोलायडल स्टेटच्या प्रॉपर्टीज ओबे करत असताना टिंडल इफेक्ट आणि ब्राउनियन मोशन ओबे करतात. ते कोलायडल सोल्स जे आहेत ते कोलायडल सोल्स टिंडल इफेक्ट आणि ब्राउनियन मोशन ओबे करतात. त्यामुळं ए अँड बी यामध्ये पर्याय क्रमांक 2 हा ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? HF आणि H2O ही ध्रुवीय संयुगे आहेत. CH4 आणि CO2 ही ध्रुवीय संयुगे नाहीत. CO2 आणि SO2 ही ध्रुवीय संयुगे नाहीत. आता संयुगांबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो, इट मीन्स वी आर टॉकिंग अबाउट द ध्रुवीय संयुग, म्हणजे आपण पोलार मॉलिक्युल्सबद्दल किंवा पोलार बॉन्ड्सबद्दल बोलतोय. पोलार बॉन्ड्स दे आर कोव्हॅलंट बॉन्ड्स विच आर अनइक्वली डिस्ट्रीब्युटेड. इलेक्ट्रिक डायपोल जर आपण त्यांचा पाहिला तर दॅट इज स्लाइटली पॉझिटिव्ह ऑर स्लाइटली निगेटिव्ह असतो. मग यामध्ये आपण प्रामुख्यानं काय म्हणू शकतो की HF आणि H2O हे काय आहेत, पोलार मॉलिक्युल्स आहेत. आणि CH4 आणि CO2 हे नॉन पोलार मॉलिक्युल्स आहेत. बिकॉज या ठिकाणी दे आर ॲट द सेंटरला यांच्यामध्ये स्लाइट पॉझिटिव्ह आणि ॲट द एंड्स स्लाइट निगेटिव्ह पाहायला भेटतं. आणि हे त्या पद्धतीची रचना नाही म्हणून हे नॉन पोलार मॉलिक्युल्स आहेत. त्यामुळं A अँड B इज द मोस्ट प्रॉबेबल करेक्ट आन्सर, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात? आता अमोनिया तयार करणं म्हणजे काय म्हणू आपण त्याला, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. फॉर्मेशन ऑफ अमोनिया करत असताना 2-3 पद्धती आहेत. कुठल्या? हिटिंग ऑफ अमोनियम क्लोराईड विथ स्लेक्ट लाईम, अमोनियम क्लोराईडचा स्लेक्ट लाईमसोबत हीट करणे. किंवा दुसरी आहे की बाय हिटिंग ऑफ अमोनिया विथ साल्ट ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. किंवा तिसरं म्हणू आपण त्याला कॅल्शियम सायनामाइड जो आहे त्याची रिॲक्शन घडून आणायची पाण्यासोबत. त्यामुळं काय बनतं, एकीकडे कार्बोनेट बनतो तर दुसरीकडे अमोनिया बनतो. मग आता ज्या रिॲक्शन दिलेल्या आहेत त्या रिॲक्शन्सपैकी आपल्याला मी ज्या सांगितलेल्या 3 मेथड्स आहेत, कोणकोणत्या? हिटिंग ऑफ अमोनियम क्लोराईड विथ स्लेक्ट लाईम पहिली मेथड लागू पडते. त्यानंतर बाय हिटिंग ऑफ अमोनियम साल्ट विथ NaOH या ठिकाणी नाही पर्यायामध्ये. त्यानंतर कॅल्शियम सायनामाइड म्हणजे आपलं C हे स्टेटमेंट, म्हणजे ए आणि सी हे करेक्ट आहेत, अ आणि क करेक्ट आहेत, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, टिक्का रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास पडतो? आता हा प्लांट बायोलॉजीचा किंवा आपण त्याला बॉटनीचा म्हणू, बॉटनीचा भाग आहे ज्यात आपण वनस्पतींवरचे रोग अभ्यासायचे असतात. त्यात आपल्याला माहीत आहे कपाशीला कीड पडते त्यावेळेस काय होतं, कपाशीची पानं काळे पडतात, त्याला आपण कीड लागणे म्हणतो. गव्हाची रस्टिंग होते, भाताची रस्टिंग होते. पण टिक्का या रोगाचा प्रादुर्भाव कोणावर जाणवतो? फक्त भुईमुगावरती जाणवतो, म्हणून पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे ह्यूमन स्केलेटनवरती आधारित. मानवी सांगाड्यात 5 प्रकारची हाडे असतात. वजनाला आधार देणे आणि हालचाल सुलभ करणे ही लांब हाडांची कार्य आहेत. आणि स्नायुबंधांना दबावापासून वाचविणे हे सपाट हाडांचे म्हणजे फ्लॅट बोन्सचे कार्य आहे. तर यापैकी अचूक विधाने कोणती आहेत ते ओळखायचे. ह्यूमन स्केलेटनचा जर आपण बारकाईने अभ्यास केला झुलॉजीमधला मानवी शरीर रचनाशास्त्रामध्ये मानवी हाडांच्या सापळ्याबद्दल किंवा हाडांबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो अबाउट द बोन्स त्यावेळेस पाहायला मिळतं की मानवी सांगड्यात 5 प्रकारची हाडे आहेत, म्हणजे आपलं विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर वजनाला आधार देणे आणि हालचाली सुलभ करणे यासाठी आपल्याकडे लांब हाडांची संरचना आहे, म्हणजे लांब हाडांचं कार्यच आहे लॉंग बोन्सचं. दे जस्ट सपोर्ट द वेट अँड फॅलिसिटेट द मूवमेंट ऑर द मोशन ऑफ द बॉडी, म्हणून विधान ब देखील बरोबर आहे. पण विधान क फ्लॅट बोन्सचं कार्य, सपाट हाडांचं कार्य, स्नायुबंधांना दबावापासून नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे विधान अ आणि ब बरोबर आहेत. इफ आवर स्टेटमेंट ए अँड बी आर करेक्ट, सो आवर पर्याय क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 इज द मोस्ट करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने आपण आज पाहिलं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले सामान्य विज्ञानाची 22 प्रश्न. उद्याच्या सत्रात आपण पाहणार आहोत कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली विज्ञानाची 15 प्रश्न. भेटूयात उद्या याच प्लॅटफॉर्मवरती याच वेळी. धन्यवाद.